सर्वांना नमस्कार. मी धर्माजी कांबळे. त्याची आर्थिक उन्नती कशी किफायतशीर आहे हे जरा समजून सांगावं. हिंदी आणि मराठीचं कॉम्बिनेशन आमचं कसं परडे मी बकरी वरडी असं होते. तर समजून घ्या. आम्ही मराठीमध्ये सांगतो, एखादा दुसरा शब्द तुम्हाला सांगता येईल समजून. हा व्यवसाय किफायतशीर कसा आहे याच्यावरती मला थोडं बोलू वाटतंय. तर कोणताही व्यवसाय करत असताना त्याला जागेची गरज असते. म्हणजे त्याला समजा दुकान काढायचं तर एखाद्या दुकानाचा गाळा पाहिजे, किंवा बकऱ्या मेंढ्या शेळ्या काय पाळायच्या असल्या तर त्याच्यासाठी शेड लागतं. तर या व्यवसायाकरिता हे कोणतंही लागत नाही. त्याला शेड लागत नाही, त्याला शेत लागत नाही. हा जंगलावरती आधारित व्यवसाय आहे. दुसरी गोष्ट, आपण काही प्राणी पाळले तर त्यांना 24 तासामध्ये एकदा तरी व्हिजिट करावी लागते आपल्याला, की त्यांना दाना पाणी घालण्यासाठी किंवा चारा घालण्यासाठी. तर या व्यवसायामध्ये आपल्याला 8-15 दिवस जरी आपण तिकडे नाही जाऊ शकलो तरी हा व्यवसाय आपला चालू राहू शकतो. तिथे कामगारांची किंवा आपण डायरेक्टली 24 तासात एकदा तरी व्हिजिट करण्याची गरज नाहीये. ह्यामध्ये जी काय आपली गुंतवणूक आहे ती डायरेक्टली आपल्याला सूट मिळते या व्यवसायामध्ये. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला व्यवसाय करत असताना लाईट लागते, पाणी लागते. तर या व्यवसायासाठी लाईट, पाणी या गोष्टींची आपल्याला गरज भासत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्यवसाय करिता लागणारा कच्चा माल. कोणताही व्यवसाय करत असताना त्याला कच्चा माल लागतो. तर निसर्गात वाया जाणारी संपत्ती मधमाशांच्या माध्यमातून, मधमाशांच्या माध्यमातून कलेक्ट केली जाते, म्हणजे मध गोळा केला जातो. इथं आपल्याला कच्च्या मालाची कोणतीही गुंतवणूक करावी लागत नाही. व्यवसायधारक होत असताना एवढ्या सगळ्या गोष्टींची मोठी सूट त्याला अगोदरच मिळते. त्यामुळे अगदी 5-10 पेट्या घेऊन सुद्धा तो माणूस मधमाळ होऊ शकतो. आता मधाचं गाव पाटगाव झाल्यापासून आमच्याकडे अगदी 400 रुपये किलो, 500 रुपये किलो असणाऱ्या मधाला 1000 रुपयाच्या वरती किंमत मिळायला लागली. सरासरी समजा एका पेटीपासून वार्षिक 10 ते 15 किलो, चांगला सीझन असेल तर 30 किलो पर्यंत उत्पन्न मिळते. काहीच नाही मिळालं तर 3 किलो तरी मिळते. 1 किलो जर 1000 रुपये प्रति दराने जर पकडला तर एका किलो पाठीमागे आमचा 30-35 हजार रुपयाचा नफा आहे. आणि हे पार्ट टाइम करू शकणारा व्यवसाय असल्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याच्या 10-5 पेट्या आहेत. आणि प्रत्येकाला काहीच नाही तर तुम्हाला लाख रुपये तरी त्या मधमाशांच्या पासून अगदी निसर्गात जाणारी संपत्ती, वाया जाणारी संपत्ती आपल्याला मिळते. तर हा आर्थिक सोर्स फार मोठा या परिसराला, त्या परिसरातल्या लोकांना मिळालेला आहे. आम्ही मधाचे गाव पाटगावचे लोक इतर गावांमध्ये जाऊन लोकांच्या जनजागृती करून, अवेअरनेस करून, शासनाचे काही प्रोग्राम राबवून, त्यांना सर्टिफिकेट धारण करून शासनाचे काही बरेचसे अनुदान करता घेण्यासाठी स्फूर्त करतोय. आणि खादीग्राम उद्योगच्या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी 50% अनुदानावरती पेट्या दिल्या जातात. आरसीटीच्या माध्यमातून 10-10 दिवसाची ट्रेनिंग मोफत दिली जातात. सीबीआरटीच्या माध्यमातून लोकांना जे बी ग्रेडिंग कसं असतं, नवीन दाण्या उत्पत्ती कशी केली जाते, तो कॉलनीचा दर तर आता 3000 रुपये वरती गेलेला आहे. एका बॉक्स मधल्या फक्त लाईव्ह कॉलनीची किंमत बॉक्स वगैरे 3000 रुपये, बॉक्स 5,500-6,000 रुपये झाली. तर याच्यामध्ये खूप सोर्स आहेत, उत्पादनं खूप निघतात. फक्त मधमाशा आपण विचार केला तर पॉलिनेशन होतं, मधमाशांच्या पासून मधमाशा निर्माण होतात, त्यापासून पोलन मिळतं, त्यापासून मध मिळतो, त्यापासून मेण मिळतं, त्यापासून रॉयल जेली मिळते, त्यापासून बिवेनल मिळतं, त्यापासून प्रोपोलिस मिळतं. ह्या सगळ्या गोष्टी मिळतात आणि ह्याची कॉस्ट वेगवेगळी आहे. आणि जशी जशी आता जाहिरात मीडियाचं जग असल्यामुळे जाहिरातीला वेळ लागत नाही आणि हे नॅचरली मिळणाऱ्या गोष्टींच्याकडे लोकांचा ओघ वाढलेला आहे. आणि खूप माध्यमातून लोक उत्पादन यापासून घेत आहेत आणि इथून पुढे घेत राहतील. आणि हे निसर्गाची नाळ जोडून ठेवणारा व्यवसाय आहे. निसर्गाचं